नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला रामायणातली एक गोष्ट सांगते. रामायणातली गोष्ट म्हटली आणि मारुतीरायांचा उल्लेख झाला नाही असं होणारच नाही. प्रत्येक ठिकाणी मारुतीराय असतात. तर असं होतं, एकदा भगवान विष्णूंचं वाहन जे गरुड आहे त्याला गर्व होतो. त्याला असं वाटतं मीच शक्तिमान आहे, मीच वेगात धावतो, मीच वेगात उडतो. वेग म्हणजे स्पीड, स्पीड ऑफ फ्लाइंग. तर माझा जो उडण्याचा वेग आहे तो माझाच सगळ्यात जास्त आहे, मीच हुशार आहे, असं त्या गरुडाला वाटायला लागतं. गरुड म्हणजे ईगल. तर त्याला हे असं वाटतं. तर भगवान विष्णूंना कळतं की अरे ह्याला गर्व झाला आहे, याचं गर्वहरण केलं पाहिजे. म्हणून ते काय करतात, गरुडाला जवळ बोलवतात आणि सांगतात, जा जरा मारुतीरायांना बोलवा. गरुड म्हणतो ठीक आहे, जातो मी. आणि तो मारुतीरायांकडे जातो. तर त्यावेळेला मारुतीराय तिथे रामनामाचा जप करत बसलेले असतात, ध्यानस्थ बसलेले असतात. तर तो मारुतीरायांना नमस्कार करतो आणि सांगतो, आपल्याला भगवान विष्णूंनी बोलावलं आहे. तर मारुतीराय डोळे उघडतात आणि म्हणतात, हो ठीक आहे, जा तू पुढे हो, मी येतो मागून. तर ह्याला असं वाटत असतं ना, की मी चांगला ताकदवान आहे, माझा वेग जास्त आहे. तर हा म्हणतो, तुम्ही आता बुजुर्ग झालायत, तर तुम्ही असं करा, माझ्या खांद्यावर बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. त्याला वाटतं मी फास्ट उडतो ना, आता तो बुजुर्ग झालाय म्हणजे त्याला सांगायचं असतं, की तुम्ही आता म्हातारे झालायत, ओल्ड झालायत, तर तुमचा वेग तेवढा नाही आहे, तर तुम्ही माझ्या खांद्यावर बसा आणि मी तुम्हाला उडत-उडत घेऊन जातो. तरी मारुतीराय म्हणतात, की "नाही, तू हो पुढे, मी येतो मागून." असं म्हणून त्याला ते पुढे पाठवतात. तर गरुड विचार करतो, ठीक आहे, आता मी पुढे जातो आणि भगवान विष्णूंना सांगतो, की मारुतीराय पाठीमागून येत आहेत म्हणून. असं म्हणून गरुड उडत-उडत जातो आणि भगवान विष्णूंकडे जातो आणि तो भगवान विष्णूंना सांगणार, की मारुतीराय मागून येतात. तो बघतो तर काय आश्चर्य, अरेच्चा! मारुतीराय तिथे बसलेलेच असतात. म्हणजे त्यांचा स्पीड किती असेल? तेव्हा त्याला कळतं, अरे आपल्या पाठीमागून आपण गेलो तेव्हा ही व्यक्ती तिथे ध्यानस्थ बसली होती. तिकडनं उडाली कधी, उडी कधी मारली आणि इकडे आली कधी. आपल्याला कळलं पण नाही, की आपल्या रस्त्यातून हे कधी गेले ते. मग त्याचं गर्वहरण झालं आणि तो मारुतीरायांना शरण गेला. तुम्हाला सांगते, तुम्ही जर रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुती स्तोत्र वाचलं असेल, तर बघा त्याच्यात त्या रामदास स्वामींनी मारुतीरायांच्या वेगाचं वर्णन केलंय. "मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे." आपलं मन सगळ्यात चंचल आहे असं म्हणतात. म्हणजे ते क्षणात इकडे तर क्षणात तिकडे जातं. आपण ज्या जागेवर बसलोय तिथेच बसलेलं असतं. आपलं शरीर तिथे असतं. पण मध्येच काशी विश्वेश्वराचा आपल्या डोक्यात विचार येईल, तर मध्येच फॉरेनचा विचार येईल, हा माणूस कुठे, तो माणूस कुठे, म्हणजे आपलं मन भयंकर चंचल आहे. तर ह्या मनापेक्षाही मारुतीराया चंचल आहेत. ते जरी हट्टे-कट्टे असले तरी ते चंचल पण आहेत. असे नुसते मंद नाही आहेत. तर मनासी टाकिले मागे गतिसी तुलना नसे. एवढे ते चंचल आणि चपळ आहेत. आणि मारुतीरायांचा तो चपळपणा बघून मग गरुडाला लाज वाटते. बाळांनो, गोष्ट कशी वाटली? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.